काय चालू आहे अमर साबळे? नेमकं तुम्हाला म्हणायचं काय? डिंग मारेंगे, यंड मारेंगे, गुंड मारेंगे, टुंग मारेंगे, वल्गणा नाही करेंगे. अरे हिंदी तरी नीट शिका एवढ्या वर्षात. एवढे वर्ष गेलं आर एस एस सोबत. हिंदीचं तरी वरदान दिलं का नाही त्याने? काय केलंय आयुष्यभर? आर एस एसच्या चंबूमध्ये त्यांनी दिलेली चिठ्ठी वाचून दाखवण्यात गेलं आणि तुम्ही वल्गना आणि डिंगन याच्यावर बोलावं? काय प्रश्न आहे? काय उत्तर आहे? काय सिच्युएशन आहे? आता तरी गप बसा. तुम्ही स्वतः पण वाचणार नाहीत जे काही तुमच्या विश्वगुरूंनी खेळ सुरू केलाय त्याच्यात. ही वेळ नाहीये. एवढं वय झालंय तुम्हाला उत्तर सुद्धा देऊ वाटत नाही. आणि क्यू येते तुमचा चेहरा बघितल्यावर अमर साबळे. क्यू येते, अक्षरशः दया येते की काय तळमळ सुरू आहे तुमची. त्याच्यामुळे टीका सुद्धा करू वाटत नाही आपला चेहरा बघून. पण सुपारी घेणं, त्या अशा पद्धतीने चळवळीवर बोलणं योग्य नाही. हिंदी शिका नीट. काय तुम्ही पाठीमागं तुमच्या स्वतःच्या, एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज, दुसरीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मधी नरेंद्र मोदी. काय म्हणजे नरेंद्र मोदी हे बाबासाहेब आणि महाराजांच्या मध्ये त्यांचा फोटो ठेवून काय सांगू इच्छिता? तेवढी उंची आहे त्यांची? तेवढं कार्यकर्तृत्व आहे? लायकी आहे? अमर साबळे, काय करायला निघालात तुम्ही? ही चिठ्ठी दिली कुणी तुम्हाला लिहून? दलितांच्या लेखी मारल्या जातात त्याच्यावर येतो का हो तुमचा व्हिडिओ? आदिवासींचे लेकरं मारले जातात त्याच्यावर येतो का तुमचा व्हिडिओ? तिथं आम्ही जातो, आम्ही बोलतो. तिथं तुम्हाला चिठ्ठी नसल येत ना. चिठ्ठी भलत्याच ठिकाणी येते. काय तुमच्या बोलण्याने फरक पडत नाही. तुम्हाला कमेंट बंद करून पोस्ट टाकावं लागते. तुमच्या लाईक किती येतात, तुमचा व्हिडिओ व्हायरल किती होतो, कधी उभा टाकताय, कधी आडवा टाकताय. अमर साबळे हे शोभा देत नाही. बस झालं, आराम करा. किती दिवस तळी उचलणार? किती दिवस तळीवर जागणार? आंबेडकरी कार्यकर्त्यांना नक्षलवादी मानण्यापर्यंत तुमची हिंमत गेली. काय मिळवलं? जेव्हा जेव्हा आर एस एस ला काय काय घडवायचं असतं तेव्हा तेव्हा तुम्हाला पुढं करून चिठ्ठी देतात. तेव्हा अर्बन नक्षल पेरायचा होता, तुम्हाला पुढं केलं. आता आता नवीन काय प्लॅन आहे की तुम्हाला पुढं केलंय? काय केलंय विश्वगुरूंनी हे सांगा. संडास बाथरूम बांधलंय, हे बांधलंय, ते बांधलंय. अरे याच्या पुढं पलीकडं काही दुनिया आहे की नाही? 70-80 वर्ष झालं तरी सामाजिक न्याय नाही. माणूस म्हणून जगण्याचा आम्हाला अधिकार नाही. कुत्र्यासारखं, जनावरासारखं जीणं आमच्या वाट्याला आलंय तुमच्या सत्तेत, तुमच्या समरसतेच्या गप्पा ऐकू ऐकू. गुलामीचं जाळं उभा केलंय, मनुवाद पेरलाय, बहुजन गुलाम केलाय आणि त्याला तुम्ही साथ देणार आहे काही टकूचे. नेमकं तुमची आयडेंटिटी काय आहे? हसू येत आहे तुमचा व्हिडिओ बघितल्यावर. काय हिंदी बोलताय? हिंदीत मराठी बोलताय का मराठीत हिंदी बोलताय हे सुद्धा कळा ना. आणि काय केलं एवढ्या वर्ष मग तिकडे जाऊन? चडीन तेच घालण्याचं काम केलं की काय? सुधरा. काय पदरात पाडून घ्यायचे ती पाडा. पण ही अशी स्वतःची, समाजाची, चळवळीची इज्जत घालू नका. चळवळीशी आणि समाजाशी तर तुमचा काही संबंध नाही म्हणा. या संघाचे लोक कुणाचेच होत नाहीत. त्याच्यामुळे डिंग मारेंगे, डुंग मारेंगे, चिंग मारेंगे, गप बसा. आमच्या पद्धतीने उत्तर द्यायला लागलो तर पळता भुई थोडी वेळ लक्षात घ्या. आम्ही काहीच बोलत नाहीत. आम्ही खूप सहन करतो. पण तुमच्या 2-3 जणांच्या माध्यमातून बीजेपी, आर एस एस जे पेरायला लागले ना, ते आता सहनशीलतेच्या बाहेर चाललंय. आम्हाला वाटतं तुम्ही तुमच्या पदरात पाडण्यासाठी करत असाल, पण तुम्ही तर वेगळ्याच पद्धतीने निघाले. काय बोलताय काय नाही याचं भान सुद्धा राहिलेलं नाही. बाबासाहेबांचा फोटो, छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो, त्यांच्या रांगेमध्ये मध्ये
नरेंद्र मोदीचा फोटो ठेवता, अवमान करता आणि व्हिडिओ काढून पुन्हा सोशल मीडियावर पण अपलोड करता. करा, टीका करायला काय अधिकार बाबासाहेबांनीच दिलेला आहे, त्याच्यात दुमत नाही. पण हे काय डिंग डुंग डांगू डुंगी, काय काय याचे अर्थ तरी काय? दया येते हो. तुमचा चेहरा बघून आणि तुमची सगळी अवस्था बघून दया येते. या परत काही नाही.